हर हर महादेव. मी आहे मन्नतची मम्मी आणि मी राहते भंडारा जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात. आज मेरे घर पे कोपाड़ काला था और आज का पूरा खाना मुझे ही बनाना था. तर सगळ्यात आधी मी पाटवडीची भाजी बनवायला घेतली. विदर्भाची स्पेशल अशी पाटवडी. तुम्हाला आवडते का पाटवडीची भाजी? फिर के मस्त असा बेसन भाजने को रखा. वो भाज के होने के बाद प्लेटमध्ये काढून घेतली. तब तक के मस्त ग्रेव्ही शिज रही थी. मग पाटवडीचे छोटे छोटे काप करून घेतले. फिर काय याच्यानंतर बनवायची होती सुंदरी. अरे सॉरी कढी बनवायची होती कढी. नंतर गंजी में तेल लहसुन मिर्ची डाल के डाला दही. मग भिजवली कणिक पोळ्यांसाठी. ये देखो पाटवडी की सब्जी बनके तयार है. मग बनवायची होती खीर. गंजीमध्ये घेतला दूध आणि मग तांदूळ छान भाजून घेतले. फिर उसके बाद चावल को अच्छे से दरदरा पीस लिया. चावल पीसने के बाद मी बनवला भात. मला पाणी हाताने मोजून टाकावं लागते, असं काही समजत नाही. मग विलायची खोबरा किस खीरमध्ये टाकली. खीर बघून तर असं वाटते की आत्ताच खाऊन घ्यावं, पण नाही, कंट्रोल. सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून मिक्स करून घेतली. मग लागली होती मला भूक. मग काय फ्रीजमधून काढला आंबा आणि त्याला कापून खाऊन घेतलं. मग मी घेतल्या लाया साफ करायला. कचरा उडवत होती, लायाच उडल्या. मग छान टेस्टी काला असा तयार झाला. मग आल्या माझ्या मैत्रिणी गोपाळ काल्यासाठी. मग येताच मी काकूला दिलं काम. म्हणलं हे दहीहंडी बांधा. त्यांनी छान दहीहंडी बांधून घेतली. आमच्याकडे आहे भजनी मंडळ. कोणाला भजनी मंडळ पाहिजे असेल तर नक्की सांगाल. असे छान छान भजनं म्हणून घेतले. आणि काला कृष्ण नाही, ह्या पकडणाऱ्याच फोडत आहेत असं वाटत आहे. गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास. यशोदा देवकी ज्याची मैया, तो साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. अशा या नटखट कन्हैयाला शेवटचं अखेरचं बाय बाय. पुढच्या वर्षी लवकर ये. माझं ब्लॉग आवडले असेल तर नक्की मला सपोर्ट करा. थँक्यू.